UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास दंगली होतील, महाराष्ट्राचं मणिपूर होईल। मुख्यमंत्र्यांनी GR काढण्याचं आश्वासन देणं घटनाबाह्य, भाजप नेते पद्माकर वळवींचं वक्तव्य। केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची काल सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक, दादा गट, शिंदे गट आणि ठाकरे गटाची एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याची मागणी। दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार, तू सोडून गेला ठीक, निवडणुकीत जनता तुझा बंदोबस्त करेल, वडगाव शेरीतून पवारांचा टिंगरेंना इशारा। शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय, माझा कान पकडायचा त्यांना अधिकार, प्रत्युत्तर देणार नाही, पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेचा डंका, राखीव आणि खुल्या प्रवर्गातील 10 जागांवर युवा सेनेचा विजय, अभाविपचा पराभव। सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंधेंना भीती होती, हा निकाल फक्त सुरुवात, महाविकास आघाडी असाच विजय मिळवत राहील, युवा सेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अब्दालीच्या लांडग्यांनो आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही, सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवेंची टीका। परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय, शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी, माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतणे धनराज शिंदेंकडून बंडखोरी। पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याच्या आरोपात संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा, रोहित पाटील भंपक, संजय काकांची टीका, तर कोण भंपक लोकसभेला जनतेनं दाखवलंय, रोहित पाटलांचं प्रत्युत्तर। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढणार, धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचं वक्तव्य। धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडा, किरीट सोमय्या यांची पोलिसांनी महापालिकेकडे मागणी। हडपसर विधानसभेवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा दावा, काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच, युवक काँग्रेसची बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपुरात कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण, मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण। राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस, विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियासह चंद्रपूर जिल्ह्याचा आढावा घेणार, दुपारी राज ठाकरेंची पत्रकार परिषद। गुप्तचर यंत्रणांकडून मुंबईला सतर्कतेचा इशारा, मुंबईत प्रार्थनास्थळे, महत्त्वाच्या बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणांसह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त, सूत्रांची माहिती। नांदेडमध्ये नेरली ग्रामपंचायतकडून गावात दूषित पाणी पुरवठा, नेरलीतील 300 ग्रामस्थांना विषबाधा, 6 जणांची प्रकृती चिंताजनक। मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेला आजपासून सुरुवात, कोल्हापुरातून पहिली ट्रेन अयोध्येला रवाना होणार। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12 ते उद्या सकाळी 10 पर्यंत 10 तासांचा ब्लॉक, गोरेगाव कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी ब्लॉक असणार। 1 ऑक्टोबरला मुंबईसह राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा चक्काजाम आंदोलनाचा इशारा, अद्याप मागण्या मान्य न झाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक। सणासुदीच्या देशभरात जवळपास 6000 विशेष रेल्वे गाड्या, नवरात्र, दुर्गापूजा, दिवाळी तसेच छठ पूजेदरम्यान 1 कोटीपेक्षा जास्त प्रवासी घरी जाऊ शकतील, रेल्वे मंत्र्यांची माहिती। 12वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, 1 ते 30 ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार। मुंबईत आजही पावसाचा अंदाज, तर पुढील 3 दिवस ठाणे पालघरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।